पाण्याचं तर मोठंच इश्यू आहे। हे चिकन कोल्हापुरी आणलेले आहे आणि रोटी आणलेलं आहे। आता हे दोघे जेवून घेतात। हो हे रोटी की नाही तुला जागा। हाय हॅलो नमस्ते, कसे आहे तुम्ही सगळे? बरे आहे ना? आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेले रात्रीचं 7 वाजलेलं आहे। चला मग आता मी ना आपले म्हणजे की आपण कुठं राहतो ना तिकडचं आपलं डी मार्ट दाखवते। तसं आपण ते डी मार्टला ॲक्च्युली आपला बाजार म्हणून आमच्याकडे नाव आहे त्याचं दुकानचं, लेकिन ते एक छोटंसं डी मार्ट आहे, लेकिन सगळं मिळतं त्याच्यामध्ये। आपल्याला काय आता महिन्याचं आपलं राशन पाहिजे सगळं मिळतं, म्हणजे की आपलं ते छोटंसं डी मार्ट आहे। कसं तुम्ही दुसरीकडे मुंबईमध्ये पुण्यामध्ये वगैरे तुम्ही डी मार्ट म्हणता ना, तसं इकडचं डी मार्ट आहे, लेकिन त्याचं नाव आहे आपला बाजार। माझं महिन्याचं राशन संपूर्ण आता 5-6 दिवस झाले घरात। असं बघितलं थोडंच आहे, बाकीचं कायच नाही, तेल नाही काय नाही। आता आपण आणलो ना एकदमच महिन्याचं सगळं सामान आणतो। चला मी तुम्हाला दाखवते आमचं सगळं म्हणजे की आमचं छोटंसं डी मार्ट कसं आहे। हे बघा आरही पण येते, गुडिया पण गेलेली आहे, खाली गेलेली आहे। आता चला मग आता तुम्हाला दाखवते मी। हॅलो फ्रेंड्स, हे बघा हे आमचं आहे आपला बाजार। हे म्हणत होते हे आमचं छोटंसं डी मार्ट आहे। मतलब की कसं की मी कुठं राहते बघा शहरमध्ये, ॲक्च्युली मी सिटीमध्ये राहते। ते तिथं आमच्या ना छोटंसं सिटी आहे, काय मोठं सिटी नाही, छोटंसं सिटी आहे। त्याबद्दल ना आपलं एवढं मोठं डी मार्ट करायचं एवढं इकडं मला वाटतं की इथं प्लेस नाही आहे। त्याबद्दल हे छोटंसं जागा आहे, लेकिन हे त्याला आपल्याला मतलब की हे महिन्याला किती आपलं राशन वगैरे पाहिजे काय सगळं मिळतं एवढं छोटंसं ह्याच्यामध्ये। आणि इथं बघा मी ना गुडियाला ट्रॉलीमध्ये बसवत होती, लेकिन काय माहीत ते ट्रॉलीमध्ये मध्ये किती मोठी झालेली आहे काय की ट्रॉलीमध्ये तिला बसायला जमलंच नाही आहे। परत तिला उतरवले, राहू दे असंच चल बाई असंच सगळं घेऊया। ट्राय केली मी बसवायला, तरी पण ते काय हे झालं नाही आहे ते। मग हे बघा तीच ना ट्रॉली ढकलून चालली आहे। आणि माझं एक ना हॅबिट आहे की मला ना जास्त वेळ लागलं तरी पण चालले, की मी प्रत्येक वस्तू ना बघून डेट बघून वगैरे ना सगळं बरोबर म्हणजे की सगळं चेक करून त्याचं एक्सपायरी कधी आहे हे कधी आहे ते सगळं चेक करूनच घेते। मला ना बघा आम्ही 7 वाजता गेलो होतो, लेकिन यायला ना मला 9 वाजले, म्हणजे की 1.5-2 तरी आरामसे पाहिजे। हे बघू शकता तुम्ही सगळं काय काय घेते मी सगळं। छोटा आहे लेकिन ना छानच ठेवलेलं आहे, सगळं बरोबर व्यवस्थित आहे। आपण ट्रॉली घ्या, बास्केट घ्या, आपल्याला काय पाहिजे ते वस्तू हे करा। इथं फक्त आरोहीने मी ना फक्त कॅमेरा बघत थांबलो होतो थोडे वेळ। आपला अर्धा झालेला आहे सगळं घेऊन बाजार। आपल्याला आता फक्त आता ना साबणच्या सेक्शनमध्ये वगैरे जायला पाहिजे, कुठं साबण वगैरे असते बघा तिकडं, साबण शॅम्पू वगैरे। असं वाटतं की असं छोटं म्हणजे की डी मार्टमध्ये शॉपिंगला वगैरे कुठं पण जाऊ दे असं वाटलं की सगळंच घेऊया असं वाटतं, लेकिन ना आपला बजेट पण पाहिजे ना तेवढं। आणि कसं असते आपल्याला किती पाहिजे महिन्याला तेवढंच घ्यायला पाहिजे, उगीच एक्स्ट्रा घेऊन ते वेस्टच होणार, ते काय उपयोग पण नाही आहे। आणि कुठं ठेवायचं जागा ते पण प्रश्न आहे, की मी कुठं राहते ना माझं ना खूप छोटे खोले आहे, असं मतलब की मोठं पण नाही आहे। ते आणून बरोबर व्यवस्थित ठेवायला पाहिजे सगळं जागा हे करून, त्याबद्दल जास्त आणून पण काही उपयोग पण नाही आहे। त्याबद्दल आपल्याला महिन्याला किती पाहिजे ना तेवढं, तरी पण कसं मधी ना परत आपण बाहेरनं परत काय संपलं की आणतोच। असं म्हटलं की असं परफेक्ट असं काय म्हणतात परफेक्ट असं मेजरमेंट हिशोब नाही की एवढं आपण घेऊन चाललो एवढं मध्ये आपल्याला महिना जातो म्हणून। तरी पण ना मधी मी सगळं परत काय पण संपलं की परत असं बाहेरनं मागवते। हे बघा झाडाला माझ्या हातात एक बास्केट आहे, ट्रॉली आहे। इथं ना गुडिया ना आईस्क्रीम मागत होती, तरी पण तिला दिलो नाही आम्ही, क्योंकि आत्ता तरी सर्दी खोकला वगैरे कमी झालेला आहे। इथं आमचं बिल्डिंग चालू आहे। हे बघा इकडे एक सगळं त्यांनी चेक करायला लागले। हे बघा आमचं सगळं किती पिशव्या जमा झालेल्या आहे। हे बघा गुडिया इथं खेळायला लागले, वरती जाते खाली येते।
आणि त्याच्यामध्ये मी काय केली, आम्ही ना एक पण ना फोटो क्लिकच केले नाही त्याच्यावर. परत मी आत गेली, परत एक माझा गुडियाचा आणि आरोहीचा फोटो घेतले, बाहेर पडले. असं मी सगळे एक ना विसरतच असते. मी सगळं आतमध्ये शॉपिंग केलेलं की ना फोटोच काढलेले. परत मला बाहेर परत आठवण आलं, परत आपण आत गेलो, चला आरोही फोटो काढून घेऊया म्हणून. आणि हे बघा, घाबरू नका, हे मीच आहे. ते लाईटचा एकदम असा इफेक्ट पडून बघा माझं केस वगैरे कसं दिसायला लाल लाल. बघा, तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, बघून घ्या कसं आहे, काय आहे, छान आहे की नाही. छोटं असं आहे लेकिन सगळं मिळतं महिन्याचं. आपल्याला काय आपल्याला राशन पाहिजे ना, सगळं मिळतं. डार्क फॅन्टसी आहे. आता चला आम्ही खाऊया. बोलू नको गुडिया, जरा थांब, बोलायला दे मला. आणि काय झालं, माझ्याकडे ॲक्च्युली तेल वगैरे पण काय सगळं संपलं होतं. मग जेवण करायला वगैरे हे कायच नव्हतं. त्याबद्दल आज पण आपण बाहेरनं चाललेलो आहे. रोटी आणि काय आणले ग? रोटी आणि चिकन कोल्हापुरीला. चला मग आता पहिला जेवण करून घेते. आणि ते सगळे सामान तरी ना मी सगळं उद्याच तुम्हाला दाखवेन, सगळं काय काय. आता खूप उशीर झालेला आहे. आता ते सगळं पसारा करून ठेवलं की ते बरं हे होणार नाही. आता उशीर पण झालेलं आहे आणि उद्या ह्यांचं स्कूल पण आहे. आता त्यांचं पण सगळं अर्ध तयारी केलेली आहे, अर्ध परत मला उद्या त्यांना काय डब्बा द्यायचा सगळं आता सगळं प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे. चला मग आता पहिला जेवण करून घेतो, मग नंतर ब्लॉग कंटिन्यू. हे बघा, एवढं सगळं पिशव्या आहे बजाजचं. हे 3 पिशवी इकडे आहे. आणि हे बघा, हे सगळं ह्याच्यामध्ये ना साबण वाबण आहे सगळं. हे बघा, गुडियाला एक ब्रश आणलो. हे चिकन कोल्हापुरी आणलेले आहे आणि रोटी आणलेले आहे. आता हे दोघे जेवून घेतात. मी ना आता थोडे वेळेनं जेवते, कारण की आत्ता बघा पाणी आलेलं आहे. बाथरूममध्ये वगैरे काहीच पाणी नाही आहे. आणि थोडेसे कपडे पण आहे, भांडे पण आहे, सगळं घासून घेते. नाही तर परत पाणी गेलं तर ना परत काही खरं नाही आहे, पाणी येतं म्हणून. मग पहिला आता ह्यांना दोघांना मी वाढून देते. हे दोघे जेवण करून घेऊ दे, मग नंतर मी जेवते, मग तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करते. हे बघा, हे गुडियाचं प्लेट आहे. आरोही ना तिला तुकडे करून द्यायला लागले, क्योंकि तिला जमणार नाही. तेव्हा जर आपण ना तिला छोटे छोटे तुकडे करून दिलं ना, ती मग आपणच खाते मग लावून. मग हे आणि आरोहीचे प्लेट आहे. हे दोघे जेवण करू दे. आता मी माझ्या कामाला लागते. तर पाणीचं तर मोठंच इश्यू आहे. हे बघा, आत्ता पाणी आलेलं आहे. आता ना 9:45 वाजलेले आहे. पाणी पण गेलं, पटकन घेतली, कपडे पण धुवून घेतली. आता मी जेवण करून घेते. अजून माझं आहे आतमध्ये काय 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 काम. आणि ते सगळं सामान आपण आणलेलं आहे ना DMartवरनं, ते सगळं तरी उद्या तुम्हाला दाखवते. आता वेळ नाही आहे, तर रात्री झाले. छान आहे, छान आहे. हे चिकन कोल्हापुरी आहे. हे एवढंच बघ, फक्त रोटी आहे, भात वगैरे काय नाही आहे. चला मग हा ब्लॉग ना मी इथंच एंड करते. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला मग उद्या भेटूया. काय म्हणतात ते, सेफ राहा, सुरक्षित राहा आणि सगळ्यांना गुड नाईट. चला बाय बाय, टेक केअर.